माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. 11 तारीख आहे ती नित्योपासनेचे मासिक जे बदल होतात त्यानुसार दरवेळेला जे ठरवून त्याप्रमाणे बदल करत असतातच, त्यामुळे त्याच्यातलं नाविन्य आनंद कायम राहतो. तर तसाच थोडा बदल घेण्यासाठी मी पण तुमच्याबरोबर नित्योपासनेने आलो आणि जेवढे दिवस ज्या दिवशी अनुकूलता देतील त्या दिवशी यावा असा विचार आहे. आता याच्यात आपल्यासमोर एक विषय इथे ठेवलेला आहे. तो यात प्रसिद्ध झाला, तो आहे वर्षभरापूर्वीचा. त्याला लिहून वर्ष झालं. ते एक नित्यपाठासारखं बाजूला म्हणण्यामध्ये आमचं व्यक्तिगत होतं. त्याचं काही वेगळं ते काही प्रसिद्ध केलेलं नव्हतं. फक्त आता सर्वच नित्यपाठ याच्यात आत्तापर्यंत येत आहेत म्हणून जे समावेश केले त्यात ह्या विनवणीच्या वाणीचा समावेश केलेला आहे. विचार असा आहे की याची थोडीशी पार्श्वभूमी, एखादं पद, त्याची चाल एवढं आपल्यासमोर ठेवलं तर पुढे पोटपाठासारखं आपल्याला ते म्हणावं वाटलं तर म्हणता येईल असा उद्देशाने मी या महिन्याची नित्योपासनेमध्ये सुरुवातीचे काही दिवस जसं जमेल तसं, उद्या जर हुशारी असली तर उद्या पण वर येता आलं तर उद्या येतो, परवा दिवशी येतो, जसं जमेल तसं येत राहतो आणि जेवढा काही यातला भाग होईल तेवढा करू. ते आहे तसं स्पष्ट आहे म्हणणं, ते काही आपल्याला अपरिचित भाषेमध्ये नाही आहे. वेगवेगळ्या कारणांनी या विषयांना स्पर्श झालेला असतो. तरीसुद्धा हे अशाच पद्धतीनं का सांगावं लागतं किंवा का सांगायची वेळ आली किंवा पुढे सुद्धा याचा विचार आपण का करावा हे सांगणं याच्या संबंधी जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्यासमोर निवेदन करतो. तर त्याचे पहिलं पद असं आहे, पान 234 वर हे सगळं आहे. एकूण 14 अभंग आहेत. ते आपल्याला विचाराला प्रवृत्त करण्यासाठी स्वतःच्या अनुभवांचं दिलेलं सार आहे. हे आपल्या अनुभवांचं सार आहे. आपल्याला ते अनुभव जर तसे आले, आपण विचार केला आणि खरोखरच तसं खरं ठरलं तर ते स्वीकारायला हरकत नाही. याच्यात ते पूर्ण याच्यातलं स्वातंत्र्य येत आहे. कारण याच्यात सुरुवातच अशी आहे की पहिल्या अभंगाच्या सुरुवातीला शेवटी म्हटलेलं आहे, दीन मोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण. आपल्याला पटलं तर प्रमाण माना. कारण शेवटी प्रत्येकाचे अनुभव जसं आपल्यातल्या आपण कुटुंबातलं जसं सांगतो की मला अनुभव आला आहे, तू घेऊन बघ, तुला जर बरं वाटलं, योग्य वाटलं, तुला तसाच आला तर तू मान्य कर, नसेल तर तुझा तो अनुभव घे, त्याप्रमाणे तुझ्या आयुष्याची रचना तू करायला मोकळा आहेस. तसं इथे मोकळंच आहे. यामध्ये तर काही सांगण्याचा अधिकार किंवा भाव नाहीच आहे. फक्त अनुभव हा प्रत्येकाकडे जसा असतो, जसं प्रत्येकाच्या वाट्याला जसं जीवन येईल, जितपत तो त्याचा विचार करू शकेल, जितपत बुद्धिमत्ता त्याच्याकडे असेल, कुवत त्याच्याकडे असेल, तितपत तो त्याचे अर्थ लावू शकतो. ही अनुभवांचा अर्थ लावण्याची क्षमता आहे. ती एखाद्या सामान्य माणसाची, एखाद्या शास्त्रज्ञाची, एखाद्या संतांची किंवा एखाद्या ज्याचं पारलौकिक ज्ञान ज्याला आहे अशा माणसाची, यामध्ये फरक असणार, हे तर उघडच आहे. तर त्यामुळे अर्थामध्ये फरक असू शकतात, पण त्याचा अर्थ, त्याचा अनुभव त्याच्या त्याच्या परिणामाप्रमाणे एवढं समजायला काय हरकत नाही. तर तेवढंच यात म्हणायचं आहे. म्हणूनच सुरुवातीला असं म्हटलंय की माझी विनवणीची वाणी आहे, तुम्ही सज्जनांनी ती ऐकावी, तुम्ही ऐकावी सज्जने. थोडे व्हावे कृपावंत, बाळवचनी देण्या चित्त. थोडे व्हावे कृपावंत, बाळवचनी देण्या चित्त. हे माझं बाळवचन आहे. याविषयी मला स्वतःला खात्री आहे की ते लहान मुलाचंच बोलणं आहे. कोणत्या अर्थाने? व या अर्थाने नव्हे, अनुभव या अर्थाने नव्हे. ही सर्व जग जे आहे त्याचा अर्थ लावण्याच्या बाबतीत आपण बाळ आहोत असं म्हणायचं. सर्व जगाच्या अनुभवाचा अर्थ जो लावायचा ठरवला उद्या, जगात असं असं का घडतं, उदाहरणार्थ माणसं मला अशी का भेटतात, माणसं अशी निघून का जातात, ती अशी का वागतात, मी असा का वागतो, हे सगळ्या जग अनुभवांचा अर्थ लावायचा ठरवला किंवा जगामध्ये एवढ्या गोष्टी पसरलेल्या आहेत, ह्या ठिकाणी का आहेत, त्यांचं उत्पत्ती कशी झाली, त्यांचा शेवट काय होणार, असला जर अर्थ समजा सगळ्याचा लावायचा ठरवला. कारण अर्थाची माणसाला गरज असते.
आपल्याला अनुभव येतो त्यावेळेला तो का आला हे समजून घ्यावंसं वाटतं. ज्ञानाशिवाय माणसाला समाधान होत नाही आणि ज्ञानानेच माणसाची मुक्ती आहे हे स्पष्ट आपल्याकडे वचन आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. तेव्हा ज्ञान झालं की माणसाला आनंद होतो. आपल्याला काही वेळेला असं असतं, कळलं की समाधान वाटतं. कळलेलं मनाप्रमाणे असतं असं नाही तरी आपल्याला समाधान होतं, कारण कळल्याचं समाधान आहे. हे घरामध्ये साध्या साध्या व्यवहारापासून तो मोठ्या जगाच्या व्यवहारापर्यंत सर्वत्र कळलं की बरं वाटतं. की एखादा आजारी जरी पडला तरी कशाने पडला आहे हे कळेपर्यंत अस्वस्थता असतं. कशाने आजारी हे एकदा कळलं की शांत झाला. आता आजार तिथंच आहे, मग शांत कशाने झाला तर ज्ञानाने झाला. ज्ञानाचा जो तो कैवल्यम हे जे आचार्यांचा सिद्धांत आहे त्याचं मूळ त्याच्यामध्ये आहे की कळावं. तर तसं प्रत्येकाची कळून घेण्याची त्याच्या त्याच्या परिणाम त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला त्याचं समाधान होऊ शकतं. आता हे सर्व अर्थ लावायचे जर असतील तर त्या दृष्टीने हे बाळ वचन आहे अशी आपली भूमिका आहे. हे अधिकाराचं वचन नव्हे. वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार. आपला सर्वांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे. कारण शेवटी एक असं आहे की एका बाजूला आज 50 माणसं एका बाजूला, तर 50 माणसांचे अनुभव म्हणजे केवढी गोष्ट झाली जगामध्ये. ती एकत्रित जर केली, आपल्याकडे पंच ही व्यवस्था आहे कुठल्याही ठिकाणी किंवा गावामध्ये सुद्धा, गावकीमध्ये सुद्धा त्या 5 जणांनी एकत्र येऊन निकाल द्यायचा अशी पद्धत होती पूर्वी. हे ज्या वेळेला न्यायाधीशांनी ही व्यवस्था नव्हती त्यावेळेला त्या 5 लोकांनी यायचं. मग पाचामुखी परमेश्वर म्हणतो ना आपण. तो पाचामुखी कशासाठी की 5 बाजूनी एक गोष्ट पाहिल्यानंतर ती जी ठरेल ती बरोबर असेल असं एक प्रमाण मानलं. हा त्या काळातला प्रमाण मानण्याची पद्धत. मग आज सुद्धा ज्या वेळेला मोठे खटल्यांचा प्रश्न येतो त्यावेळेला बेंच असतं. म्हणजे बेंच कशासाठी, 3 जज कशासाठी, एकच निकाल द्यायचा आहे, एकच कायदा आहे, एकच घटना आहे. तर मग बेंच कशासाठी, तर ते ह्यासाठी की ते सगळे मिळून एकत्र आले आणि त्यांचं मत झालं की मग त्याप्रमाणे ते बरोबर असं. तर हेच असं आहे. तसं आपण जर सर्वजणांचे अनुभव, सर्वांची वय हे जर सगळं लक्षात घेतलं तर आपला अधिकार श्रेष्ठ आहे असं सुरुवातीलाच म्हटलं. आपला अधिकार हा नक्की श्रेष्ठ आहे, तो मान्य केलेला आहे, तो कबूल आहे. धन मान आपुली सत्ता हे तर याच्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येकाची धनाच्या बाजूने शक्ती, मानाच्या बाजूने, मान म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी जे काही गोष्टी ज्ञानाने कशाने एकत्र केलेल्या असतील, काही सामाजिक गोष्टी करून केलेल्या असतील, कितीतरी गोष्टी ज्ञानाने कुठल्याही प्रकाराने असू दे, त्या प्रकाराने त्याचा असलेला मान, त्यांची असलेली सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. हे केवळ इथे असे कोणाला उद्देशून म्हटलेले नाही, हे सगळ्या जगाला उद्देशून आहे. तर जगामध्ये तर नक्कीच सत्ता मोठी आहे. एखादा सत्तावान मनुष्य आला तर तो आज इथे एक फोन करून जे काम करेल ते आपल्याला 10 खेटे घालून करता येणार नाही. म्हणजे सत्ता थोर आहेत काही शंकाच नाही. अशी सत्ता जगामध्ये सगळ्यांच्या आपापल्या थोर आहेत. त्या सर्व सत्ता मानलेल्या आहेत आणि मी तो कणही न पुरता या सगळ्याचा विचार केला तर आपण एक साधे कण सुद्धा नाही याची अगदी स्पष्ट आणि प्रांजळ ही करुली आहे. तर ती त्याची सुरुवात आहे. हे अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचं अनुभवांचं एक प्रांजळ निवेदन आहे असं समजू आपण विनवणीची वाणी. तर त्याचा आणि म्हणून शेवटी म्हटलं 3 बोले तरी हे वचन असं असून सुद्धा मी बोलण्याचं का म्हणतो, तर मला असं वाटतं की हे सांगून ठेवावं, पुढे कोणाला उपयोगी पडलं तर पडेल. यासाठी निरोप घेताना म्हणून जसं सांगावं तसंही सांगितलेलं आहे. ते का निरोप घेण्याच्या मनस्थितीतच सांगितलेलं आहे की हे आपल्यासमोर असू दे. कदाचित समजा आपल्याला उपयोगी पडलं तर ते कदाचित उपयोगी पडेल. आपण विचार करायला हरकत नाही. आपण आपला अनुभव आणि वय अनुभव थोर आपला आहेच आहे, त्यानुसार आपण ते पहा कसं त्याचा प्रत्यय येतो. ते बरोबर ठरलं तर खरं समजा, नाही बरोबर ठरलं तर सोडून दिलं आहे. अशी ही सुरुवात याची प्रास्ताविक आहे. विचार कशावर करावा ते दुसऱ्या पदापासून सुरू होतं. तर पहिलं पद आपण म्हणून बघूया आणि मग दुसऱ्या पदाकडे जाऊ. पहिली ओळ ध्रुपदासारखी आहे. त्यातली माझी विनवणीची वाणी ही 2 वेळा, मी ऐकावी सज्जनी हे 2 वेळा, 1 वेळ पेटीवरची त्याच्या हे पदाची चाल आणि नंतर मूळ जे कडवं आहे त्याची चाल. आपण 1 वेळ अभंग ऐकून घ्यावा अशी विनंती करतो. म्हणजे पुढे म्हणताना हा अडचण काही येणार नाही, कारण ते अत्यंत सोपं ठेवलेलं आहे. हे पाठ नित्यपाठासारखं म्हणायचं आहे म्हणून त्याची चालीचा किंवा ह्याचा विषय अगदी सोपा ठेवलेला आहे. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी.
मी तो कणही ना पुरता धनमान पुरी सत्ता मी तो कणही ना पुरता दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी. आता म्हणलं तरी चालेल एकदा म्हणजे म्हणण्याचा आनंद मिळेल आपल्याला. बरोबर म्हणूया. दुसरा माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी. थोडे व्हावे कृपावंत बाळवचनी देण्या चित्त थोडे व्हावे कृपावंत बाळवचनी देण्या चित्त वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार धनमान आपुली सत्ता मी तो कणही ना पुरता धनमान आपुली सत्ता मी तो कणही ना पुरता दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी. हे तरी बोले वचन एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी आपला जगामध्ये या अनुभवांशी संबंध येणार आहे याची खात्री झाली म्हणून मी सांगितले. या अनुभवांशी यात दिलेल्या विषयांशी कुठेतरी आपल्या आयुष्यात आपला संबंध येईल अशी खात्री वाटते म्हणून हे सांगितलंय. म्हणून दिन बोले तरी हे वचन. हे सगळं अनुभव वय सगळे अधिकार आपलं ज्ञान सगळं श्रेष्ठत्व कबूल करून सुद्धा कुठेतरी आपला या अनुभवांशी या संबंध येईल मला असं वाटतं. आपल्याला वाटतं का बघा म्हणून मला हे सांगावं असं वाटतं असं म्हटलेलं आहे. आता देह धरणे का हो लागे काळ का लागे हो मागे याचा विचार करावा असं इच्छा आहे की देह धरणे का हो लागे काळ का लागे हो मागे माय बाप नाही हाती पराधी नावघे होती भेट गाठ स्थिती याला जीव जन्माने बांधला अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शुद्ध येन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने. ही स्थिती आहे. इथं आपल्याशी संबंध येणार बुद्धीनं कितीही आपण चिकित्सा करायचा प्रयत्न करा याचा उलगडा होत नाही की देह धरणे का हो लागे. आज सुद्धा देहामध्ये राहून देहाच्या बाजूला राहण्याची स्थिती आपल्याला येऊ शकते पण मला देह धरावा लागता हे त्यावेळेला कळतं. अडचण तिथे आहे. ती म्हणजे देह आहे अशी माझी कल्पना आहे पण तसं नाहीये. मी देहापासून कोणीतरी वेगळा आहे याची जाणीव झाली तर मला देह धरावा लागला किंवा धरावा लागतो आहे असं वाटतं. म्हणून माणसाने नाहीसा करायचं ठरवलं तरी देह जाणं त्याच्या हातात नाही. अनेकांना असं वाटत असतं आता गेलो तो बरं मी अजिबात जात नाही काही होत नाही. उडी टाकायला जातो तिथं कोणतरी हात धरून मागे आणतो खाली उडी मारतो पाय मोडतो आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात बारावून घरी येतो. तर काय करायचं त्याला म्हणजे देह धरावा लागतो ही गोष्ट खरी आहे आणि तो धारण करूनच आपले व्यवहार करावे लागतात. याचा विचार केला का की तो का धरावा धारण का करावा लागला. कुणाला तरी हा देह धारण करावा लागलेला आहे तो कुणीतरी मी वेगळा आहे याची जाणीवच जर सुरुवातीला झाली तर या देहाकडे बघण्याची दृष्टिकोन बदलेल. आज सगळी अडचण आहे ती तिथे आहे. इहवादाची आणि
परमार्थवादाची अडचणीमध्ये हा फरक आहे की तो तेच मानतोय, हा त्याच्या पलीकडे मानतोय. तो म्हणतो की हा देह मला धारण करावा लागलेला आहे. तो का करावा लागला आहे? आणि तो लागला म्हणून काळ मागे लागला. काळ माणसाच्या मागे लागलेला आहे. एक चांगला दिवस आहे म्हणून थांबवावा सूर्यास्त शक्य नाही. माझ्या आयुष्यात इतका उत्तम दिवस आहे तर असाच हा दिवस चालावा. आपण एखादी मैफल चाललेली असते, अशीच चालावी असं वाटतं. अशीच चालते का ती? तिची वेळ झाली की ती संपली. ती 3 तास 2 तास 1 तास काय असेल ती, मग जीवनाची मैफल सुद्धा अशीच आहे. अशीच चालावी असं वाटलं म्हणून ती थांबून चालत नाही. ती तिची वेळ झाली की ती संपते. आणि तिची वेळ झाली नसली तर वाटेल ते झालं तरी ती परत पुन्हा आपल्या हस्बंडमध्ये परत चालत येते. आपण आपण सांगितलं की नाही, ही मैफल संपली म्हणून डिक्लेअर केलेली माणसं पुन्हा जागेवर येतात. त्यामुळे काळ मागे लागतो ही गोष्ट खरी आहे. तो मी देह धारण करून आलो म्हणून काळ मागे लागलेला आहे. आणि तो रोज माणसाचं वय क्षणोक्षणाने वाढवतोय ना मी कमी करतो. जे सावध असतात त्यांना कमी करतो हे लक्षात येतं. जे बेसावध असतात त्यांना वय वाढतंय असं वाटतं. हा फरक. बेसावधाना वय वाढतं, सावधाना वय कमी होतं. तर काळ का मागे लागला आहे? तर तुमचा एक एक दिवस हिरावून घ्यायला मागे लागलेला आहे. तुम्ही अमुक वर्षाचे आहात काय, ठीक आहे, त्याच्यातले एक कमी करतो आज असं म्हणून एक एक मिनिटाने क्षणाक्षणाने कमी करतो. तर हा काळ मागे लागला, यातला एक क्षण मला थांबवता येत नाही असं का होतं? आपल्याला ज्यांना आध्यात्मिक अनुभव असतील त्यांना माहिती असेल की काळ थांबल्यासारखा वाटतो काही वेळेला. आध्यात्मिक अनुभवामध्ये हा एक अनुभव आहे की काळ थांबल्यासारखं वाटतो. त्या क्षणी सगळं थांबलं आहे असा अनुभव येऊ शकतो माणसाला. त्या क्षणी काळाच्या पलीकडे जाण्याची क्षमता आहे. जसं गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जाण्याची क्षमता माणसाच्या ठिकाणी आहे. त्यांनी बाहेर गेल्यावर बघितलं की मी वरून टाकलं तरी जमिनीवरच पडतो असं नाही, अंतराळात मी चालू शकतो. हे आता मी तिथपर्यंत गेलो, शोधून काढले म्हणून कळलं. त्यांनी शोधून काढले, त्यांना कळलेले की हे असंच्या असं थांबवता येतं. ते 1400 वर्ष जगले, त्याचा अर्थ तोच की काळ थांबवता येतो. आज आपल्याला तो मागे लागलेला आहे. योगाच्या किंवा दुसऱ्या एखाद्या प्रक्रियेच्या साह्याने तो कदाचित थांबवता पण येईल, हे अनुभव त्यांना आहे. पण माझ्या मात्र सामान्य माणसाच्या मागे काळ लागलेला आहे. तो माझा दिवसाचा प्रत्येक क्षण कमी करतो. माय बाप नाही हाती, आल्यावर कळलं. हे माझे आई आणि ही माझे वडील, हे मला आल्यावर कळलं. मी निवड करून अवतरलो नाही. इथपासून सुरुवात आहे. माझी जी सुरुवात आहे ती आई वडिलांपासून आहे. हेच का तेच का. नंतर वाटतं की नाही ह्यांच्यासारखे आई वडील आम्हाला मिळाले असते तर मला कशाला विचार करता, करूच नका. विचारत तुमच्या हातात ते पराधीन अवघे होती कशाला म्हटले ते. हे संस्कार आम्हाला असे झाले असते तर बरं झालं असतं. ते वडील तसे पाहिजे होते, आई तशी पाहिजे होती. हे विचारांना अर्थ नाही. त्याला कारण आहे ते शोधून काढा. ते कसे बदलायचे हा विचार करू नका. त्याला कारण काय झालं की असे वेळे आले. आता चांगले पण आले असतील. तो भाग्यवान समजायचं कारण नाही, ते का आले हे ओळखून घ्या. असं दुर्भाग्यही समजायचं कारण नाही, का आलं हे ओळखून घ्या. काहीतरी कारण असलं पाहिजे. मायबाप नाही हाती पराधीन अवघे होती, या बाबतीत तरी पराधीन आहात ना. मग पराधीन का आहोत हे शोधून काढावं. आणि स्वाधीन आहोत का ते पण शोधून काढावं. मनुष्य पराधीन आहे ही गोष्ट खरी नाही, आणि स्वाधीन आहे हे पण खरं नाही. दोन्ही खरीच आहेत म्हटलं तर. तो स्वाधीन पण आहे, पराधीन पण आहे. आत्ता स्वाधीन आहे, आधी जन्माला पराधीन होता. आता मित्र त्याच्या हातात आहे ना, मग तिथं त्याला स्वातंत्र्य स्वाधीनता दिलेली आहे. चुकीचे अर्थ लावले जातात. प्रारब्धाचा सिद्धांत हा ह्याच्यामध्ये अपरिहार्य पण यात आलेला आहे. त्या सिद्धांताविषयी खूप गैरसमज आहेत. काय होतं, एखादा औषध आहे शोधून काढलं, एखादा आजार आहे, कार्यकारण भाव शोधला, त्याच्यावरचा औषध शोधला. आता त्या औषधाचा वापर, त्या औषधे शेवटी रसायन आहे, एखाद्याने एखाद्याला मारण्यासाठी केला तर त्या औषधाला जबाबदार धरायचं का? संशोधनाला जबाबदार धरायचं का? ते चुकीचं आहे म्हणायचं का? आपल्याकडे कित्येक औषधं आहेत की जे पॉयझनस आहे, ज्यावर लावलेलं असते पॉयझन लिहिलेलं असतं की नाही. आपल्याला अनेक शेड्यूल ड्रग असं लिहिलेलं असतं. हात लावायचं नाही कोणी असं लिहिलेलं असतं. ती शोधून काढलेली आहेत. अनेक वेळेला विषासारखी गोष्ट सुद्धा आजारावर उपयुक्त असते हे आपल्याला माहिती आहे. काही आजार असे आहेत की ज्याच्या ठिकाणी धातूचा रस काय वाटेल ते त्यांनी ते शोधून काढलेले आहे. आयुर्वेदानेही शोधलंय, त्यांनीही शोधलंय, ॲलोपॅथीने शोधले, प्रत्येकाने आपापल्या परीने शोधलंय. शोधून काढल्यानंतर आता आपल्याकडे त्याच गोष्टीचा वापर आज स्फोटासाठी झाला. ते त्यांनाच नाव ठेवायचं का? त्यांना नाही, वापर करणाऱ्याला नाव ठेवायचं. प्रारब्धाच्या सिद्धांतामध्ये अनेक वेळेला मोठा घोटाळा हा झालाय की प्रारब्धाच्या सिद्धांताचा वापर करून दुसऱ्याचं शोषण ज्यांनी केलं त्यांना दोष देण्याऐवजी प्रारब्धाच्या सिद्धांताला दोष देतात. प्रारब्धाचा सिद्धांत चुकीचा नाही, कधी चुकीचा करण्याची शक्यताच नाही. अडचण ही होते की ही अंधश्रद्धेच्या किंवा ह्या अभ्यासामध्ये हा एक चुकीचा मुद्दा राहतो की त्यामध्ये वापर करणाऱ्याला जबाबदार धरण्याऐवजी औषधाला जबाबदार धरले गेले.
औषध तुम्हाला जबाबदार धरता येणार नाही. औषधाचा परिणाम दाखवेलच. जर ते खरंच औषध असेल तर ते परिणाम दाखवणार, यात शंकाच नाही. फक्त आता तो वापर करणाऱ्याने आता त्याने अणू शोधला, त्याची काही चूक होती का? तो खोल 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 शोधत गेला तेव्हा त्याला अणूच्या ऐवजी परमाणू सापडला. त्याचं लक्षात आलं की याचा स्फोट केल्यावर फार मोठी शक्ती निर्माण होते, हे त्याला कळलं. आता ते शास्त्रज्ञाला जबाबदार धरायचं की तो स्फोट झाला आणि लाख लोक मेले म्हणून? नाही. ज्यांनी स्फोट केला त्यांनी त्या कारणासाठी वापर केला, त्याला जबाबदार धरा. तेव्हा शोषकाला जबाबदार धरलं पाहिजे, नियमाला जबाबदार धरून चालत नाही. म्हणून प्रारब्धाला नाव ठेवता येत नाही. प्रारब्धाचा वापर करून ज्यांनी शोषण केलं असेल त्याला जबाबदार धरता येतं. हा मोठा घोटाळा आहे. मग हा यातून आपल्याला लक्षात यावा. मायाबाप नाही हाती पराधीनावघी होती. म्हणजे प्रारब्धाचा सिद्धांत लोकांना काही स्वतःच्या हातात नाहीये, ते सगळं तुमच्या वाट्याला आलेले ते तसंच राहणार, असं करण्यासाठी ज्यांनी केलं असेल त्यांना जबाबदार धरा. ते चुकीचं आहे. पराधीन पण आहे आणि स्वाधीन पण आहे. किती स्वाधीन आहे त्याची मर्यादा दिली, ती प्रारब्ध. किती पराधीन आहे ते सांगितलं, त्याचं स्पष्टीकरण प्रारब्ध असं आहे. आणि ती कर्म म्हणजे कर्म, आणि कर्म म्हणजे कर्माचा सिद्धांत, म्हणजे कर्माचे परिणाम. एवढंच आहे, यापेक्षा त्याच्यामध्ये काय गोलमाल नाहीये. आज ते होतात. तुम्ही एखादा शब्द आत्ता या क्षणी जर मी शब्द एखादा चुकीचा वापरला तर लगेच रिॲक्शन येईल त्याची. मग ही जितकी खरी आहे तितकाच प्रारब्धाचा सिद्धांत खूप मोठ्या प्रमाणावर कर्म विभाग म्हणून खरा आहे. तर असं आहे. तर ह्यातलं पराधीन काय आहे? मायबाप नाही हाती पराधीनावघी होती. ते जसे माझ्याबरोबर चालत आले तसेच काही माणसं, काही परिणाम, काही संबंध हे माझ्याबरोबर चालत येतात. हे जर दृष्टिकोन आला तर त्या संबंधाकडे शांतपणे बघता येतं. हे माझं प्रारब्ध आहे असं समजून एकदा त्याच्याकडे बघितलं की त्याच्यातली हवा निघून जाते. त्याच्यातली अस्वस्थतेची कारणं ही प्रारब्धाचा सिद्धांत न कळल्यामुळे अनेकदा निर्माण होतात. तर ती या मार्गाने करतात. भेट, गाठ, स्थिती. आपल्या आयुष्यात हे तिन्ही गोष्टी येतात. अनेकांची भेट होते, गाठ पडते, किंवा गाठी बांधल्या जातात. आपण म्हणत नाही का त्या एकमेकांच्या वगैरे वर मारतात वगैरे, त्या पडतातच की नाही पण कशा तरी. त्यावेळेला आपण अगदी स्वाधीन असतो की नाही, आपण चॉईस करतो की नाही, काय ते आपल्या भाषेमध्ये चॉईस कोणाचा होता? माझा होता. मग आता करण्याचं कारण नाही की नाही. आता प्रारब्ध म्हणजे स्वाधीन पण आहे, पराधीन पण आहे. स्वाधीन कुठे होता? ज्यावेळेस त्याच्या समोर 5 स्थळं होती तेव्हा स्वाधीन होता. आता लग्न केल्यावर काय आहे? तर पराधीन आहे. स्वाधीन आहे का पराधीन आहे याचं उत्तर तुमचं तुम्ही ठरवा. आता काय आहे? आता त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. आता ते प्रारब्ध म्हणून आहे. आता त्याच्यात तुम्हाला पुन्हा स्वाधीन आणि पराधीन आहे. परत काही बाबतीत सांगितलेलं चालतं, काही बाबतीत सांगितलेलं उपयोगी पडतं, काही बाबतीत पडत नाही. त्या बाबतीत पडतं त्या बाबतीत स्वाधीन, त्या बाबतीत पडतं त्या बाबतीत पराधीन. हा खेळ चाललेला नसता. एवढं एकदा लक्षात आलं की याचं फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. लक्षात येईल आपल्या खऱ्या स्वाधीन असलेल्या गोष्टी. माणसाच्या खरं स्वाधीन काय आहे? तर मुक्तता माणसाच्या स्वाधीन आहे. माणसाच्या स्वाधीन देव होणं आहे, माणसाच्या स्वाधीन आनंदी होणं आहे. पण बाकीच्या गोष्टी स्वाधीन आहेत अशा भ्रमात जाणं हे पण चूक आहे. आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या पराधीन आहेत असं समजणं पण चूक आहे. म्हणून ह्याची जरा व्यवस्थित आपण भेट, गाठ, स्थिती याला जीव जन्माने बांधला. ज्या ठिकाणी जन्म झाला, एखाद्याचा जन्म एखाद्या खेड्यामध्ये होतो, आयुष्य तिथं जातं, तिथंच नेट होतं. एखाद्याचा जन्म एखाद्या ठिकाणी होतो, उठतो आणि एकदम जाऊन अमेरिकेत वाढतो. आता काय करायचं त्याला? तो भेट, गाठ, स्थिती याला जीव जन्माने बांधला. त्याप्रमाणे त्याचं काम चालू आहे. अवघ्या बंधांचे कारण, बंध खूप प्रकारचे आहेत. कोणी काढावे शोधून. ह्या अवघ्या बंधांचं कारण आहे ते कुणीतरी शोधून काढावं की हेच ऐबाब का, हेच बहीण का, हेच अशी परिस्थितीच का, अशीच मुलं वागतात का, असाच माझा स्वभाव का, काय ते हुडकून काढा. अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून. असं नाही म्हटलं की अमुकच कारण आहे, तुम्ही शोधा. दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने. तुम्ही जर म्हणाल की त्याला काय होते, नाही गेलं तर चालतंय. अशी कित्येक लोक आहेत की ह्या अभंग वाचला कुठलाही विचार केला नाही, ते प्राथमिक सिद्धांत जाऊ दे, श्रद्धा जाऊ दे, नाम श्रद्धा दोन्ही जाऊ देत, असे पण लोक आहेतच की पुन्हा जन्म यावे त्याने. कारण शेवटी बेसावत जन्म काढला. तर जशा पद्धतीनं मी मिक्स करून जन्माला आलो तेच मिक्स परत पुन्हा केलेलं आहे. पुन्हा जन्म आणल्यापेक्षा काय होणार नाही. तर ही अवस्था माणसाची होईल हे म्हटलेलं आहे. म्हणून सांगण्यासाठी हा अभंग ठेवलेला आहे. तर यामध्ये बंधाचं कारण जो शब्द वापरलाय तो अंतर्बाह्य बंध असं घ्यायचा. बंध माणसाला बाहेर पण आहेत आणि माणसाला आत पण आहेत. शरीराने पण बांधलेला आहे. शरीराला आजाराची अनेकदा कारणं सांगता येत नाही. का वाट्याला तसं शरीराला हे सांगता येत नाही. असं असावं असं वाटतं पण तसं नसतं, त्याचं उत्तर देता येत नाही. ही अशी कितीतरी बंध माणसावर आहेत. शरीरामुळे येणारी बंध आहेत. अशी किती गोष्टी बाहेर आहेत आणि ते इतर संबंधात पण आहेत, म्हणजे बाह्य संबंध पण आहेत. आणि मनोरचना जी
आत निर्माण होते, ती सुद्धा बंधाला कारणीभूत होते, ती पण बंधनात्मक असते. म्हणून अनेकांना काही विचार लक्षातच येत नाही. परमेश्वर हा विषयच नाही त्यांच्या दृष्टीने. आत काहीतरी असं निर्माण झालेलं आहे की ते उघडूनच पाहत नाही डोळे. आता ते तसं का निर्माण झालं? आता कसं तरी जगला असला पाहिजे म्हणून असं निर्माण झालं. नाहीतर टिप कागदासारखं टिपून घेतलं असतं त्यांनी जगामधलं सगळे अनुभव टिपले असते, अर्थ लावला असता, सगळं झालं असतं. पण ते नाही झालं. याचं कारण का? तर कुठेतरी आत एक बंध निर्माण झालेला आहे. तो त्याला जसं एखाद्याच्या डोळ्यावर पट्टी ठेवावी आणि त्यामुळे त्याला न दिसावं. त्याचा अर्थ त्याला दिसत नाही असं म्हणता येतं का? डोळ्यावर पट्टी आहे, काढली की डोळे उघडले की दिसायला लागतं. मग तसं फक्त डोळे उघडून आपल्या अनुभवांकडे पहा तर आपल्याला दिसू लागेल की असं अनुभव का आला. नसेल तर मला याचं कारण कळत नाही हे तरी कळेल. मी या गावी का आलो, मी या गावी अमक्याचा मनुष्य का, हे सगळं एक तर डोळे उघडून आपली तीक्ष्ण असेल दृष्टी तर कळेल, नसेल तर निदान हे कळत नाही. ज्याला कळतं त्याला शरण द्यावं हे कळेल. काही कळलं तरी आपला फायदाच आहे. पण त्याच्यासाठी डोळ्यावरची पट्टी काढायलाच पाहिजे की नाही. कमीच बरोबर आहे म्हणून चालेल. आपण परवाच्या अभंगामध्ये म्हटलं जगती वाटे मीच बरोबर, त्यानेच घोटाळा आहे सगळा. जगती वाटे मीच बरोबर हा घोटाळा आहे. तसं कुठेच चालत नाही. शास्त्रात नाही, ह्याच्यात नाही, विज्ञानात नाही, कशात नाही, परमार्थात सुद्धा चालत नाही. ह्या प्रवासात सुद्धा मीच बरोबर आहे असं वाटलं तर गुरुचा विषयच संपला. मग भीतीवर डोकं आदळायचं, दुसरं काही नाही. म्हणून त्यासाठी अवघ्या बंधांचे कारण काढावे शोधून. मी नुसतं असं नाही की माझ्यावर शरीराने पण बंध आलेले. शरीर वाट्याला मी म्हणतो अनेक वेळेला, कोणाच्या वाट्याला कसे शरीर काय खरोखर सांगता येत नाही. याच्यातलं काही एक थोडं बायोलॉजिकल थोडं घ्या, बाकीचे सगळे जे आहे ना त्याचं स्वरूप काही सांगता येत नाही. ते कसं आलं हे सांगता येते. त्याच्याबरोबर त्याला लागून ज्या गोष्टी, बाहेर जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, एखाद्याच्या वाट्याला इतकी परिस्थिती. पहिल्यापासून काल एका ग्रस्तांचा फोन आला होता. त्यांना कुठेतरी ह्याची समूहाचे काहीतरी वाचायला मिळालं, त्या संबंधी काहीतरी वाचायला मिळालं. तर त्यांना जिज्ञासा निर्माण झाली. आता त्यांना जिज्ञासा निर्माण व्हायचं कारण काय ते खूप 200 मैलावर आहे. पण फोन आला कशासाठी? तर म्हटलं तुम्ही म्हणजे ते व्यवसायाने वेगळ्या व्यवसायामध्ये आहेत, त्यांना ह्याचं जिज्ञासा निर्माण काय नाही. काय झालं म्हणले, लहानपणी मी पंढरपूरला होतो. तर कानावर धोंडा महाराज, आपले अनंतराव वगैरे यांचे सगळं आम्ही ऐकले. आणि त्यामुळे समूह म्हणल्यावर किंवा नवाध्याय म्हणल्यावर म्हणले माझ्या मनात एकदम उत्सुकता निर्माण झाली की काय आहे बघूया. आता याला ते तिथं जन्मात काय ठरवून जन्माला आले असते पंढरपूरमध्ये, काहीतरी केल्याशिवाय म्हणू शकतो ते कसा जन्माला आला. त्याची त्यांची धोंडा महाराजांची कशी गाठ पडली. घेट गाठ स्थिती याला जीव जन्माने बांधला. आता मला सांगा ह्यात पराधीन किती स्वाधीन किती? जन्माला आला ते पराधीन. पंढरपूरमध्ये धोंडा महाराजांचं कानावर पडलं ते कदाचित त्यांना अनेकांचे असं मांडीवर घेऊन मुलं बसलेले असतात, लहान मुले. काहीही यांचा या विषयातलं त्यांना कळत नसेल असं आपल्याला वाटतं. पण हे सगळं पोचतंय, काहीतरी घेऊन आलेत म्हणून पोचते. नाहीतर हजारो मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा विषयच पोचला नाही कधी. अशी 70ची 80ची माणसं भेटतात की आम्ही हा विषयच ऐकला नाही, कधी ज्ञानेश्वरी शब्दच ऐकला नाही, असे पण लोक आहेत. रिबट शब्दच ऐकला नाही असे लोक आहेत. मग ह्याला ती जी परिस्थिती निर्माण झाली ती का झाली हे त्यांनी शोधावं. आता स्वाधीन कुठे आहे? तर आत्ता नव्या त्याचं काहीतरी चाललंय म्हणल्यावर तत्परतेनं त्याची चौकशी पाहिजे. हे स्वाधीन होतं, ते त्यांनी केलं, त्याचं होईलच. हे अशी तऱ्हेची आपली गाठ. आता भेट गाठ स्थिती याला जीव जन्माने बांधला. मी म्हणले जन्माला पंढरपूरला आलो, थोडे दिवस तिथे वाढलो. आता मी इकडे बाहेर आहे तेव्हापासून माझा संपर्क तिथला नाही. पण लहानपणी कानावर पडले त्याच्यामुळे जिज्ञासा निर्माण झालेली. काहीतरी ज्ञानेश्वरीचं होते म्हटल्यावर काय होते, त्यातनं काही मिळेल का, आपल्याला काय उपयोग होईल का, अशी बुद्धी निर्माण झालेली आहे. ती आता कशी निर्माण झाली, शोधून काढावं. हे म्हणून म्हटलंय कोणी काढावे शोधून. आता चांगले बंध आहेत, वाईट बंध आहेत, मुक्त करणारे सुद्धा आहेत. आणि मुक्त करणारा मनाचाच बंध करणारा मनाचाच बंध. शेवटी तेच बंधमुक्ताला कारण आहे ना. मग अशा तऱ्हेनं आपल्यावर कोणते बंध आहेत, काय त्याचं कारण शोधून काढावं. आणि हे जर करायचं नसेल आणि जर बेसावधच जगायचं असेल, कसं वाटायला आलं तसा दिवस ढकलू असं जर असेल तर तसेच पुन्हा दिवस ढकलण्यासाठी आणखी निघाय एवढं होईलच. तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. एक ओळ म्हणतो, दुसरी ओळ बरोबर म्हणली तरी चालेल. देह धरणे काहो लागे, काळ लागे काहो मागे. देह धरणे काहो लागे, काळ लागे काहो मागे. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. भेट गाठ स्थिती याला जीव जन्माने बांधला. भेट
भेटगाठ स्थिती याला जीव जन्माने बांधला अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जने तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी दोन्ही अभंग एकदम म्हटले तुम्ही थोडे व्हावे कृपावंत बाळ वचनी देण्या चित्त थोडे व्हावे बाळ वचनी देण्या चित्त वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार वय अनुभव थोर श्रेष्ठ आपुला अधिकार धन मान आपुली सत्ता मी तो कर्ण ही ना पुरता धन मान आपुली सत्ता मी तो कर्ण ही ना पुरता दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण दीन बोले तरी हे वचन पटता मानावे प्रमाण माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी तुम्ही ऐकावी सज्जनी देह धरणे का हो लागे काळ का लागे हो मागे देह धरणे का हो लागे काळ का लागे हो मागे माय बाप नाही हाती पराधीन अवघे होती माय बाप नाही हाती पराधीन अवघे होती भेटगाठ स्थिती आला जीव जन्माने बांधला भेटगाठ स्थिती आला जीव जन्माने बांधला अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने दीन म्हणे हे ना करणे पुन्हा जन्मा यावे त्याने माझी विनवणीची वाणी माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी 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 त्या विषयाची पार्श्वभूमी सुरुवात आहे इथून पुढे हा विषय आपल्या परीनं शेवटपर्यंत उलगडून ठेवलेला आहे जसा आपल्याला प्रकृतीची परमेश्वराची अनुकूलता असेल तसा आपण तो पुढेपर्यंत जाऊया ना नित्योपासनेमध्ये काही आपल्याला वाटत नाही ना अडथळा काही वाटत नाही आहे ना आणि नित्योपासनेचा भाग आहे पुढे नंतर पुढे म्हटलं तरी चालेल तर आता उद्याचं उद्या आज जो विषय आपण बोललो त्याच्यावर एक 5 मिनिटं आपण शांतपणे चिंतन करावं आपल्याला वेळ आहे 5 मिनिटं ज्यांना असेल तर अगदी काही बाहेर काम असेल तर गोष्टी वेगळी नसेल तर थोडं चिंतन करू 5 मिनिटं शांत बसू मग जाऊ